वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर सर्वांना माहिती आहे की दाट सावली असल्या रीती जर असली ना त्याला वसवा असं म्हणतात. त्याच्या खाली पेरलं जातं पण ते पीक देत नाही. ती पेरलेली झाडं पिवळी ते पीक पिवळं पडतं. तसं संसाराच्या बाबतीत चहूकडूनच अनुकूलता असलेली माणसं जीवनात काही वेगळं करणं कठीण. विठाला 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 जगत असतात. काय होतात? जगतात. फार झालं तर व्यसनी बनणं, मूर्खपणातल्या शर्तीचं जीवन नेणं. पण जी माणसं लहानपणापासून जवळजवळ उघडी अशा रीतीने पडतात, संकटात सापडतात, दुःखात सापडतात, ही संकट आणि दुःख हा देवाच्या सृष्टीतील तसा शाप नव्हेच, खऱ्या अर्थाने त्या जीवाला तो आशीर्वाद आहे. विठाला विठाला विठाला. श्री ज्ञानेश्वर महाराज हे समाधिस्थ झाले खरे, पण समाधी याचा अर्थ व्यवहाराचा लोप नव्हे, कार्याची समाप्ती नव्हे. संतांच्या जीवनामध्ये खरं कार्य त्यांचं व्यावहारिक शरीर अंतर्धान पावल्यानंतर सुरू होतं. विठाला विठाला विठाला. हो, तेव्हा समाधीत ज्ञानोबा आहे खरे. मी हे जे सर्व बोलतोय याचं कारण ज्ञानराज माऊलींच्या आणि संतांच्या, अन्य संतांच्या विचारामध्ये समाधी नंतरही ज्ञानोबारायांनी किती किती कार्य केलेली आहे. हो, त्या धरणेकराच्या बाबतीमध्ये त्याला दिलेली एक प्रकारची जागृती. जगद्गुरु तुकोबारायाकडे धरणेकराला पाठवला. ज्ञानोबारायांचा हा एक महत्वाचा भाग. तो समाधीतून, हे लक्षात असू दिला आपण, समाधी स्थितीतून सांगितलंय. आजच्या काळामध्ये एकमेव जगाचा उद्धारक जगद्गुरु तुकोबाराय. विठाला 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 विठाला. हो, आणि आपल्या समाधी समोर धरणं धरून बसलेल्या धरणेकऱ्याला कुठे पाठवलंय? समाधीच्या नंतरचा इतिहास आहे समाधीचा. तिथे पाठवलं. तुम्ही पाठविला धरणेकरी. हो, त्यांनी पाठवला. एक श्री जगद्गुरु तुकोबाराने काही अभंग दिले त्याच्याकरता. त्यातून महाराजांचे माऊलीविषयी असलेले जे अभंग आहे. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, महाराव म्हणती ज्ञान देवा तुम्हा ऐसे, म्हणती ज्ञान देवा तुम्हा ऐसे, मज पामराहे काय थोरपण, मज पामराहे काय थोरपणा, तुम्हा ऐसे तुमायसे मज पामरा काय थोर, काय थोरपण. हो, एक लक्षात असू द्या, ज्ञानोबाराय हयात असताना जे घडलंय तेही मी बोलत नाही. समाधी स्थितीत गेल्यानंतरच आहे. आणि समाधीनंतरही शेकडो वर्षाने, 50 वर्षाने नव्हे. याचा अर्थ हे जे अवतार कार्य आहे हे समाधी स्थितीतून यापूर्वीही शतकानुशतके घडलं, आजही घडतंय आणि इतःपरही घडणारच आहे. तुकोबारांच्या याच्यात घडलं. त्याचप्रमाणे त्यांच्याही अगोदर एकनाथ महाराजांना देखील जगदोद्धाराचा जो सेतू ग्रंथाच्या रूपाने बांधून ठेवला होता, अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ,
हो, हा थोडा डागडुजीवर आला, त्याच्यात काही आता पाठ अशा रीतीने झाले. त्यावेळेला समाधी स्थितीतून आपले ज्ञानराज माऊलींनी श्री संत एकनाथ महाराजांना दृष्टांत दिला. त्यांच्या स्वप्नामध्ये अशा रीतीने गेले. हा अनुभव नाथ महाराजांनी एक प्रकारचा सांगितला. म्हणून तर सर्व जगाची एक प्रकारची माता आई, हो, त्यांना अशा रीतीने एक प्रकारचा तो दृष्टांत दिला. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. अद्याप त्या नंदीच्या ठिकाणी असलेलं द्वार, तेथून नाथ महाराज ज्ञानोबारांच्या समोर गेले. देखील ज्ञानराज माऊलींचं दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. पंचमहाभूताचं ते शरीर नव्हतं, कैवल्याचा पुतळा. विठाला 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 विठाला. हो, कर्माचे पुतळे तुम्ही आम्ही, आपणही पुतळे आहोत. पण कशाचे? कर्म विपाक, अगा कर्मे जई उरावे, कळलं? तैतिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहाय का आपण जीव म्हणजे कर्माचा पुतळा. ज्ञानोबाराय हे कैवल्यची स्वरूप स्थिती, तिचंच रूप, तिने धरलेलं रूप. खरं म्हणजे ते दोन शब्दच एकत्र येतात. हो, हा मोठा विषयच आहे. कारण पुतळा म्हणजे आकार, कैवल्य म्हणजे अगदी निराकार वस्तू. त्या कैवल्याचा पुतळा आणि पुतळ्याचं कैवल्य. विठाला 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 विठाला. हा हा विठाला. हो, असो असा कैवल्य पुतळा नाथ महाराजांना दर्शन देतोय. आणि त्यांच्या दर्शनातच महाराजांना आलेला अनुभव, त्यांची झालेली कृतार्थता, नाथ महाराजावर केलेली कृपा दृष्टी, त्याचाच परिणाम श्री संत एकनाथ महाराज कृतज्ञतेने व्यक्त करतायत, प्रगट करतात. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो. अभंगाच्या पहिल्या कडव्यात श्री संत एकनाथ महाराज यांच्यावर ज्ञानराज माऊलींचा या रूपाने झालेला जो अनुग्रह, तो अनुग्रह अशा रीतीने. अनुग्रह काय, कृपा काय, दया काय, उपदेश काय, एक वेगवेगळे अशा रीतीचे एक शब्द आहेत. तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात, महाराज आपल्या चरणारविंदी मी नमस्कार करतो. तत्पूर्वी नाथ महाराजांनी ओम अशा रीतीचा शब्द हो तिथे एक प्रकारचा लावला. जो ओम शब्द शुद्ध परब्रह्म स्वरूपाच्याच संबंधी ग्रंथांतरी लावलेला आहे. विठाला 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 विठाला. हा हा हा. परब्रह्माचं पहिलं वहिलं नाम म्हणजेच ओंकार आहे. तस्य वाचक प्रणवा.
प्रणव अर्थात ओंकार हा परब्रह्माचा वाचक आहे, परब्रह्माचंच ते नाव आहे. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मण स्त्रीविध स्मृत विठाला विठाला विठाला. हो, पण म्हणून जे परब्रह्माचं नाम नाथ महाराजांच्या दृष्टीतून ज्ञानोबा राय हे परब्रह्म रूपच दिसले. परब्रह्म केवळा बोलत परब्रह्म तशा आणि आपल्याला याकरता अनेकशा चिंतनाच्या गोष्टी आहेत. पंढरीला विटेवर उभं ठाकलेलं हे ही परब्रह्म परमात्म तत्व आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी. ते ब्रह्म विटेवर साकार झालंय आणि विटेवरच उभं ठाकलेलं हे जे परब्रह्म पांडुरंग परमात्मा त्यानेच अलंकापुरी येथे अवतार घेतला. तोची अवतार धरी लोपले ज्ञान जागी हितने नकी कोणी कोणी. लोपले ज्ञान जगी हितने नकी कोणी. अवतारा पांडुरंगा नाम देविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. अवतार राजा महाकैवल्य तेजा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. अर्थात शुद्ध परब्रह्म चैतन्याचा आविष्कार अवतार ज्ञानराज माऊली अशा रीतीने असल्याने नाथ महाराज ओंकाराच्या स्वरूपातच माऊलींना नमन करत आहेत, नमस्कार करत आहेत. ओम नमो ज्ञानेश्वरा. भावार्थ झाल्यानंतर ज्ञानेश्वर या पदाचं काही चिंतन करता आलं तर पुढे करूया. पण माऊलींना अशा रीतीने नमस्कार केला आणि हा नमस्कार का करायचा. अर्थात पंढरी क्षेत्रामध्ये तर निर्निमित्त नमस्कार केला पाहिजे हा नियमच आहे. पाया पडे जन एकमेक निर्निमित्त. पण एरवी जर विचार केला तर नमस्कार करण्यालाही खऱ्या अर्थाने काही निमित्त असावं. विठाला 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 विठाला. नमस्कार आपण सर्वांना करावा असं बहुतेक माणसांना वाटत नाही. आपल्याला सर्वांनी करावा सर्वसाधारण वाटत. घरातल्या वयस्कर माणसाला असं वाटतं की मी मोठा आहे ना, मग घरातल्या सगळ्यांनी मला काय केला पाहिजे, नमस्कार केला. मी पत्ते पिसत बसतोय तो भाग वेगळा, पण नमस्कार केला. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही. याचा जास्त विस्तारात मी जात नाही. येतं यात एकच कारण आहे, केवळ व्यक्ती म्हणून नमस्कार नव्हे, अधिकार म्हणून नमस्कार. काही अधिकारही पाहिजे, योग्यताही पाहिजे. आणि एवढ्यानेही ते घडणार नाही. ज्यांनी ज्यांनी नमस्कार करायचा त्यांच्याविषयी यांचं योगदान काय. विठाला 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 विठाला. नमस्कार करायचा पण कशासाठी. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. करुणा करा. हो
एकनाथ महाराज हा जो नमस्कार आहे तो कशासाठी? मला वाटतं माऊलींचीच शब्द जर पुढे ठेवले आत ज्ञानेश्वरीतील, तर निवृत्तीनाथांना जिथे जिथे नमन केलं ज्ञानोबारायांनी, तिथे तिथे सविशेषण सकारण ते नमन आहे. हो, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, किंवा जय जय देव निर्मळ निज जन अखिल मंगल जन्म जरा जलद जाल प्रभंजन. एकही असं नमन नाही की ज्यामध्ये नमनाची एक विशेषता, आणि ते का नमन करायचंय? तसं नाथ महाराज म्हणतात, मी ही माऊलींच्या चरणावर झुकलोय नव्हे, मी लोटून दिलाय, जीवन सांडून दिलं त्यांच्या चरणावर. पण का? करुणाकर आणि पुन्हा दयाळू. ज्ञान संपत्ती तर आहे, पण नुसती संपत्ती राहिली नाही, दयेच्या पोटी तिचं दानही केलं. आणि ते दान काही विशिष्ट अधिकारी जीवापर्यंत नाही, अनधिकारी जीवापर्यंत केलं. म्हणून करुणाकर. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, गुरु हे शिष्याला दान म्हणजे विद्या अथवा ज्ञान देतात, तिथे दयाच आहे. दया येई निरंतरम, दयाच आहे. पण त्या दयेला देखील हा पात्र आहे का हे पाहून ती दान दिलं. पण अनधिकारी असेल, अयोग्यच असेल, योग्य अशा रीतीने नसेल, तर त्याला बाजूला टाकलंय जात. परंतु करुणा ही बाब अशी आहे की तिथे पुढील अधिकार अनधिकाराचा विचार केला जात नाही. रायाचे देह चाळू का रंका पैरोते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राण पैगा. हो, म्हणजे कृपाळूपणाचं, कृपाळू हा शब्द करुण शब्दाचाच अर्थ आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, तिथे करुण शब्दावरची ही उभी आहे. न म्हणेची कृपाळू प्राण पैगा, म्हणजे तेथे उदाहरण प्राणाचं आहे. आणि दयेचे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तो आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निववितान कडशी स्थाना थोरू. लहान मोठ्याचा ती भेद करत नाही, पण ती चंद्रिका आहे, चांदण आहे. मला वाटतं चांदण आणि प्राण यातली व्याप्ती आपल्या लक्षात आली. चांदण हे सर्वांना शांत करतं, गोष्ट खरी आहे. पण चांदण्यातूनही आपल्या दोषाने अलिप्त राहणारे काही महाभाग प्राणी आहेत. ते कावळे किवी चंद्राचे ओळखती. कावळ्यांना चंद्र नको, कोल्ह्यांना चंद्र नको, कुबुद्धीच्या लोकांना, चोरांना, सगळे तसे एकाच राशीचे आहे. कोल्हे या चांदणी आवडी उपजे, कोल्ह्यांना नको आहे, कावळ्यांना नको आहे. असे अनेक प्राणी चंद्रापासून अलिप्त राहतात. चंद्र त्यांच्या बाबतीमध्ये काही करू शकत नाही. पण प्राणाच्या बाबतीमध्ये मात्र न म्हणेची कृपाळू प्राणपैगा. राजाच्याही शरीरात आहे, रंकाच्याही शरीरात आहे, पण अन्य कोणाच्या शरीरामध्ये तो नाही. विठाला 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 विठाला. हो, कोळा आपलं तो कोल्हा आणि कावळा चंद्र नको म्हणेल का प्राणही नको म्हणेल? हो, आपल्याला चंद्र नको आहे, पण प्राण तर हवाच आहे. नव्हे, प्राण चांगला राहावा याकरता चंद्र नको आहे. त्याचा अर्थ प्राणाची व्याप्ती एक प्रकारची मोठी आहे. तशी ज्ञानराज माऊलींनी या जगतामध्ये जे अधिकारी मुमुक्षु अशा जीवांचा तर उद्धार केलाच केला, पण अगदी अनधिकारी असलेली, मी म्हणतो ती जड असलेली भिंत, जड भिंत चालविली. नाथ महाराजांनीच ते वर्णन केलं, जड भिंत चालत. एका शाळेच्या शिक्षकाने मला उभं म्हटलं, महाराज आम्हाला जरा शंकाच येते की भिंत कशी चालवली असेल. मी म्हटलं हा प्रश्न तुम्हाला पडण्याचं कारण. तो म्हटलं आमच्याकडनं शाळा चालत नाही.
मुलांची शाळा आम्ही चालू शकत नाही. ज्ञानोबरायांनी मात्र जड असलेली भिंत एक प्रकारची चालव, जड भिंत चालवणं ही करुणा आहे, दया आहे. जडावर देखील एक प्रकारचा अनुग्रह. आणि रेडा बोलायला ही सर्वांना माहिती आहे. खरं म्हणजे आपण यांना चमत्कारामध्ये टाकलंय. हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले चमत्कार आहे. खरं म्हणजे चमत्काराचा आणि या माऊलींच्या कृतीचा काही संबंध नाही. चमत्कार नव्हे, अद्वैत वेदांत अथवा जो पूर्णत्वाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताचे हे प्रयोग आहेत. विठाला विठाला विठाला. सर्व ठाई अणुरेणू जड चेतनामध्ये ते चैतन्य ओतप्रोत कसं भरलेलं आहे हा जो दाखविलेला सिद्धांत त्याचा प्रयोग म्हणजे रेडा आणि भिंत. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून या संबंधात हे अध्यात्माचे प्रयोग, ज्ञानाचे प्रयोग असा शब्द ठेवला तर चांगलं होईल चमत्कारापेक्षा. कारण चमत्कार दुसरी मंडळी करतात ज्यांना ज्ञानाचा गंध नाही. अशांच्या जीवनामध्ये चमत्कार चालू आहे. उलट यांच्यापेक्षा वेगळे आगळे चमत्कार एक प्रकारचे असतात. म्हणून चमत्काराने उलट त्यांना उणे पण आपण आणतो की काय असं शब्द असं होत. म्हणून भिंत चालवली, रेडा बोलवला, सर्व प्राणी मात्रांना अशा रीतीने ज्ञान त्यांच्या घरापर्यंत अशा रीतीने नेलं गेलं. म्हणून करुणा करा दयाळा एवढे महान असलेले आपण, पण त्या सर्वांमधून आपण मला जवळ केलं. तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, झालो चराचरी, तुमचा एकनाथ महाराज माऊलींना असं म्हणतायत नम्रतेने, मी तुमचा अनुग्रह लाधलो. अनुग्रह लाभला असंही नाही, मिळाला असंही नाही, तर लाधला. लाधला हा शब्द संत वाङ्मयातील स्वतंत्र शब्द आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. विठाला विठाला संस्कृत वाङ्मयामध्ये लभ मिळविणे धातू आहे, लाभणे. पण संत वाङ्मयामध्ये विशिष्ट ठिकाणी लाधणे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध आणि पुढे गहिनी. मच्छिंद्रा लाधले सहज. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज असती. मच्छिंद्रनाथाला ते लाधलं. लाधलं शब्दाचा गंमत अशी आहे, मिळालं त्याला सांगितलं नाही आणि सांगितलं त्याच्या पदरात पडलं हो नाही, अशी तिथे स्थिती आहे. भगवान शंकराने पार्वतीला उपदेश करण्याकरता क्षीरसिंधूचा परिसर निवडला. तिथे एकांतात नेऊन सांगितलंय, पण जिला सांगितलं गेलं तिला निद्रा म्हणा एक प्रकारची अशी स्थिती प्राप्त झाली. मग हे जिवंत चैतन्याचं स्वरूप अशा रीतीचं हे जे ज्ञान हे व्यर्थ जाईल याकरता भगवान विष्णूने
मच्छिंद्रनाथाच्या रूपात मत्स्याच्या रूपाने त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ते एक प्रकारचं जे त्याला लाधनं म्हणतात. ज्ञानासारखी वस्तू मिळाली तर खरी, त्याला सांगितलं तर नव्हती. असा ज्या गोष्टीला कार्यकारण भाव नसतो आणि कार्य तर घडतं त्याचं नाव लाधनं. विठाला 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 विठाला. हो, तसं एकनाथ महाराज म्हणतात, महाराज आपला अनुग्रह मला लाधला. कारण ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ, अनाकलनीय, असाध्य अशी गोष्ट घडली तर ती लाधते. लाधली असं लाधलेनी आत्मबोधे. हो, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी हा लाधन हा शब्द. अगोदर मनुष्य जन्मच दुर्लभ, मिळाला तरी मुमुक्षुत्व दुर्लभ, आणि मुमुक्षुत्व मिळालं तरी महापुरुष संश्रय त्याही पेक्षा दुर्लभ. म्हणून लाधलो. विठाला 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 विठाला. हा 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 हा. हो, मनुष्य देहही मिळाला. एकनाथ महाराज मुमुक्षुता ही लाभली. आई वडिलांचा वियोग एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये बालवयातच आई वडिलांचा वियोग. हो, आई वडिलांचं छत्र नाही. काही माणसं तशी फार दैववान, त्यांना आई वडिलाच नाही आजोबा आजीचं सुद्धा छत्र लाभतं. आई वडीलही आहेत, आजोबा आजी आहेत, इकडचे आहेत तिकडचे आहेत, आणि असं चहूकडचं छत्र झाकलेलं असल्यामुळे त्या पडसावलीमध्ये हे झाड वाढतच नाही. विठाला 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 विठाला. हो, आपल्या शेतकरी वर्ग, आपला वारकरी संप्रदाय आणि शेतकरी वर्ग यांचं साहचर्य आहे थोडं. त्या सर्वांना माहिती आहे की दाट सावली असणारी ती जर असली ना, त्याला वसवा असं म्हणतात. त्याच्या खाली पेरलं जातं पण ते पीक देत नाही. ती पेरलेली झाडं पिवळी, ते पीक पिवळं पडतं. तसं संसाराच्या बाबतीत चहूकडूनच अनुकूलता असलेली माणसं जीवनात काही वेगळं करणं कठीण. विठाला विठाला विठाला. जगत असतात. काय होतात? जगतात. फार झालं तर व्यसनी बनणं, मूर्खपणाकडे शर्तीचं जीवन नेणं. पण जी माणसं लहानपणापासून जवळजवळ उघडी अशा रीतीने पडतात, संकटात सापडतात, दुःखात सापडतात, ही संकट आणि दुःख हा देवाच्या सृष्टीतील तसा शाप नव्हेच, खऱ्या अर्थाने त्या जीवाला तो आशीर्वाद आहे. विठाला विठाला. हा हा विठाला. हो, तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात देहही मिळावा, मोक्षत्वही मिळावं, आणि आपल्यासारखे महात्मे देखील आपणहून त्यांनी एक प्रकारचं मला जवळ करावं या बाबतीत तुमचा अनुग्रह लाधलो. हो, आणि त्याचाच परिणाम पावन झालो चराचरी. चराचरी आता अर्थ जगतातच, सर्व जगामध्ये मला पावनता, पवित्रता अशा रीतीने मिळाली. जीवनामध्ये भौतिक गोष्टीचा लाभ ही एक वेगळी बाब आहे आणि पवित्रता ही एक वेगळी संपत्ती आहे. विठाला विठाला विठाला. हा 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 विठाला विठाला. हो, असो. तेव्हा कर्माची पवित्रता, ज्ञानाची पवित्रता, भक्तीची पवित्रता याद्वारा जे पावित्र्य जीवनामध्ये एक प्रकारचं प्राप्त होतं, शुद्धता प्राप्त होते. एकनाथ महाराज म्हणतात तुमच्याद्वारा ती मला प्राप्त झाली. एरवी तुम्हीच मला अशा रीतीचं एवढं पावन केलंय, पवित्र केलं. खरं पाहिलं तर तुमचा अनुग्रह व्हावा असं म्हणतात. परमार्थामध्ये अनुग्रह पाहिजे. संसार नुसता ग्रहावर चालतो. संसारात काय पाहिजे? ग्रह. परमार्थात अनुग्रह, भोजनात आग्रह, भांडणात विग्रह. विठाला विठाला. हा हा विठाला विठाला. हा हा.
सांसारिक जीवन आपल्या सर्वांना माहितीचे, ग्रहाची अनुकूलता प्रतिकूलता, श्रीमंती गरिबी, नाना प्रकारची काही संकट, समृद्धी, हे सगळं ग्रहावर अवलंबून आहे. ग्रह कसे आहेत? नवग्रहाचे तडाखे सोसत असतानाच माणसं जर्जर होतात. तुमच्या आमच्या कर्माची जी परिपाक आहे ती सृष्टीशी एक प्रकारचे मिसळून त्या ग्रहाच्या द्वारा ते एक प्रकारे सुखदुःख आपल्याला देतात. तर नवग्रह त्यामध्ये मानलेले आहेत. आणि या नवग्रहाने जर्जर होता 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 असं म्हणतात संसारामध्ये तो एक 10वा ग्रह भेटायला येतो संसारी जीवाला. जावयाला सुद्धा ग्रह मानलं गेलं तेवढ्याकरता. जामाता दशमक ग्रह, जावई हा 10वा ग्रह. खरं म्हणजे तो ग्रह हा राशीवर येतो, हा देखील कन्या राशीमुळेच येतो. हा कोणत्या राशीला लागून येतोय? कन्या राशी. सदा क्रूर हा, नेहमी क्रूर. वक्त्र हा, वाकडा. सदा मानम अपेक्षित. बायकोच्या 4थ्या बहिणीच्या लग्नामध्ये याला मानाची काय गरज? पण तो म्हणतो मलाही नवे कपडे पाहिजे. मला आता तो आता जुना जावई झालेला असतो. आणि संसारी माणसं सुद्धा थोडा बहु मान देतात आणि जमेल तेवढं राबूनही घेतात. विठाला विठाला. हो, त्या जावयामध्ये तर मी 2 प्रकार करतो, एक नवा जावई आणि जुना जावई. नवा जावई याचा अर्थ सासरवाडीला गेल्यानंतर सगळेच त्याचं काम ऐकतात. हो, कुणीही नाही म्हणत नाही त्याला. सगळेजण ज्याचं काम ऐकतात तो नवा जावई. आणि सासूरवाडीला गेल्यानंतर सगळेच ज्याला काम सांगतात जुना जावई. विठाला विठाला. हा हा हा. असो, ग्रहाचा बाजार म्हणजेच संसार. हो, आणि अनुग्रहाचं एक प्रकारचं कार्य म्हणजेच एक प्रकारचा परमार्थ आहे. मनुष्य अनुग्रहानेच परमार्थाला लागतो, अनुग्रहानेच त्याचा परमार्थ पूर्णत्वाला एक प्रकारचा जातोय. की विशिष्ट प्रकारची शक्ती माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा, या वेगवेगळ्या कारणाने शब्दाचा अनुग्रह, स्पर्शाचा अनुग्रह, हो काय ये हृदयीचे ते हृदयी, हो आलिंगनाचा अशा रीतीचा तो अनुग्रह. अनेक प्रकार. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. हो, अर्जुना सकट काय नारायणे विश्व कोंदले. विठाला विठाला विठाला. हा 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 हा. हो, आरंभाला भगवंताने देखील अर्जुनाला ज्ञान सांगितलं, पण अनुग्रह मद अनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. हो, ब्रह्मविद्येची अक्षर कानावर किती पडतात तो उपदेश आहे, पण ज्या अक्षराने मोहच नाहीसा झाला, माया दूर झाली, तो अनुग्रह. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून अशा रीतीने आपण हा अनुग्रह केला. पण माझा अधिकार बघितला का? इथेच संत आणि शास्त्र, हो, काही सीमारेषा स्पष्ट होतात. शास्त्र अधिकाराशिवाय देऊच नाही असं म्हणतात. वेदांत ग्रंथामध्ये अधिकाराचं वर्णन प्रथम आहे, हो, विषयाचं नंतर, प्रयोजनाचं नंतर, पण पहिल्याने अधिकारी, हो, असा अधिकारी पाहिजे, योग्य अशा रीतीचा अधिकारी पाहिजे. विठाला हा विठाला विठाला. हा हो, काय कसं म्हटलं आपण? कर्माच्या शास्त्राचे अधिकारी ते असो. वेगवेगळ्या शास्त्राचे वेगवेगळे प्रथम अधिकारी सांगितले गेलेले आहेत. परंतु इथे मात्र, हो, माऊलींच्या ओळी आपण काही ठिकाणी बघा, भलतेन एत सद्भावेन हावे, येतुलेनी प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, येतुलेनी संसाराशी द्यावे तिलोदक, भलतेनी. संत वाङ्मयातला अधिकारी भलता. कळलं का?
यारे यारे लहान थोर याती भलते नारे नर, असा हा एक मोठा आक्षेपच निर्माण होईल. आणि शास्त्र चिंतनामध्ये मग अधिकारा वाचून मुक्त होतो का हा स्वतंत्र प्रश्न. पण शास्त्राला बाद आणण्याचं काही कारण नाहीये. संत महात्मे प्रथम अनधिकाऱ्याला अधिकारीच बनवतात. विठाला विठाला विठाला. हो, आता शास्त्र चिंतनातली अडचण कोणती आहे? शास्त्र अधिकाऱ्याला उपदेश करतं, अनधिकाऱ्याला अनधिकाऱ्याच्या बाबतीत अडचण. आणि संत महात्मे मात्र गाढवाचे घोडे, हा गाढवाचे घोडे, हो आम्ही करू दृष्टी, आणि अधिकारी बनवतो. अनधिकाऱ्याला काय बनवणं? अनधिकारी असला तरी अधिकारी त्याला बनव. एकनाथ महाराज तसे तर अधिकारी नव्हे. या अभंगामध्ये ना दोन्हींचाही अधिकार जाणून या अक्षराकडे वळलं तर याचा रस काही वेगळा येईल. विठाला विठाला. हो, ज्ञानोबाराय हे महाविष्णूचे अवतार आणि नाथ महाराज भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा दोन्हीही अवतार अशा रीतीने असल्यामुळे तेथे हा प्रश्नच आहे. पण संत महात्म्याचं ह्या सृष्टीतील कार्य कशा स्वरूपाचं असू शकतं? आपण माझ्यावर अनुग्रह केला, पण मी मात्र आपल्या अधिकाराला पात्र नसतानाही केला, असं नम्रतेने नाथ महाराज सांग. मी कळा कुसरी काहीच नाही, काहीच मी जाणत नाहीये. ज्ञानोबाराने देखील निवृत्तीनाथांच्या बाबतीमध्ये ही नम्रता शालीनता दाखवलेली आहे. एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेक तरी संत कृपा दीपक सोज्वल. संत स्थितीमध्ये कितीही काही विशेष असले तर ते आपल्या जवळ आहे असं त्यांना वाटत. आणि तोच एक प्रकारचा ज्ञानाचा अधिकारी होतो. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य नवेद सहा. विठाला विठाला विठाला. हो, तो स्वतःला काही म्हणून मानतोय, तो काहीच परमार्थात अधिकारी ठरत नाही. आणि जो काही एक मानत नाही तो मात्र योग्य अधिकारी ठरतो. कठोपनिषदाने देखील निर्वाळा या बाबतीमध्ये दिलेला आहे. तेव्हा एवढ्या करता मी कळा कुसरी काहीच नाही, कौशल्य नाही, युक्त्या नाही, बोलतो वचने अतिभाविका. पण आपल्या सारख्या संतांच्या चरणावर मी श्रद्धा ठेवून आहे, भावना ठेवून आहे, त्यानेच हे शब्द मी बोलतो. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात एकनाथ महाराज सांगतात की महाराज मी आता तुमचा दास झालेलो आहे आणि त्या दासाची एकमेव आस आपण पूर्ण करावी हीच प्रार्थना. विठ्ठला विठ्ठला. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आसा पुरवावी, त्याची आसा पुरवावी, त्याची आसा पुरवावी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आशा पुरवावी, त्याची आशा पुरवावी, त्याची आशा पुरवावी. तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह अनुग्रह लाघलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. चराचरी पावन झालो चराचरी, पावन झालो चरा.
अभंगाच्या शेवटच्या कडव्यात श्री एकनाथ महाराज, एका जनार्दनी तुमचा दास, मी आपला अनन्य अशा स्वरूपाचा दास, आणि ही आपण त्याची आस पुरवावी, त्याची आशा, त्याची इच्छा आपण पूर्ण करावी. थोडस किंचित गोंधळात टाकणार हे हे वाक्य आहे, शब्द आहे. अनुग्रह झाल्यानंतर आस उरावीच का हा प्रश्न आहे. अनुग्रह तर आशा नष्ट करते. अनुग्रहाने मनाचा मनपणाच जिथे समाप्त होतो तिथे मनाचे हे 10 विकार राहतीलच कशाला. विठाला 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 विठाला. हा हो, पण पुढे माझं व्याख्यान करायला त्याच्यात वेळ नाहीये. पण एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, याचा अर्थ मी तुमचा दास म्हणून राहावा, ही जी माझी आशा आहे ती आपण पूर्ण करावी. विठाला विठाला विठाला. हा 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 हा. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. हा हा हा. हो, असो ही दास्यत्वाचीच आस. कोणती आस आहे? हो, अन्य देहविषयक आस नव्हे, पण दास म्हणून राहण्याची एक आस आहे. आणि याकरता एकनाथ महाराज माऊलींच्या जवळ प्रार्थना. हो, याचं एक स्वतंत्र चिंतन आहे, नवे स्वतंत्र कीर्तन आहे. विठाला विठाला विठाला. हो, कारण अनुग्रहाच्या द्वारा आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतरही आपल्या संप्रदायामध्ये जी दास्यत्वाची आस राहते, तया माझ्या सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड, तिथपर्यंत ठीक आहे. पण का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुई. विठाला विठाला विठाला. जर हे भक्त महात्मे सायुज्य मुक्ती मागतील तर ती त्याचं कोड कौतुक किंवा ती त्याची अपेक्षा मी पूर्ण करतो. पण कदाचित ते आम्हाला पुन्हा सेवा करायची असं म्हणतील तर सेवा होण्याकरता प्रेम असूये, त्यामध्ये पुन्हा प्रेम घालतो. आणि याकरता स्त्री गुरूंचा पुन्हा दुसरा अनुग्रह लागतो. विठाला विठाला विठाला. हा हा विठाला विठाला. हो, श्रीमद भगवद्गीतेचा उपसंहार करताना अर्जुनाने देखील नष्टो मोह स्मृतिर्लब्धा पत प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनं तव. हो, इथे सांगितलंच मला सगळं मिळालंय. पण हो, आपणची होऊन ब्रह्म सारे जे कृत्याचे काम मग की जे का निसीम सेवा जया. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी. एका त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवा. हो, ही आशा एक प्रकारची पूर्ण करण्याची गरज आहे. अर्जुनाने देखील तिथे भगवंताची प्रार्थना केली, देवा मला तुम्ही तुमच्या अनुग्रहाने माझं अज्ञान वगैरे हे सर्व नाहीसं झालंय, पण आता अपेक्षा एकच आहे, इच्छा एकच आहे की करिष्ये वचनं तव. तुझ्या आज्ञेने एक प्रकारचं माझं जीवन एक प्रकारचं जगत राहा. त्याचप्रमाणे एकनाथ महाराज देखील आपल्या दास्यत्वाची जी आस एक प्रकारची आहे, आणि म्हणून इथेच वारकरी संप्रदायाच्या सिद्धांताचं थोडं वेगळेपण आहे की कृतकृत्य स्थिती झाल्यानंतरही, अनुग्रह प्राप्त झाल्यानंतरही, अनुभूती आल्यानंतर देखील काय हो मुक्तापि लीलया भजन. आपला 12वा अध्यायाचा शेवटचा उत्तर भाग त्यानेच एक प्रकारचा भरलेला आहे. हो हो. या ही वरी पार्था माझिया भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. विठाला विठाला.
विठ्ठला असो म्हणून अशा रीतीने श्री संत एकनाथ महाराज हे माऊलींच्या अनुग्रहाने आणि पुन्हा अशा रीतीने दास्यत्वाची काय म्हणे स्वामी भृत्य ऐशियावरी काय स्वामी भृत्य संबंधा लागी उठली श्रद्धा तरी देवोची नुसधा कामविजी स्वामी भृत्य संबंधा लागी उठली श्रद्धा ऐशिया ही स्वामी भृत्य अमृतानुभवाच्या त्या 9व्या प्रकरणामध्ये असं जीवनमुक्तीचं अद्वैत स्थितीचं वर्णन केल्यानंतर ऐशिया ही यानंतर सुद्धा तू स्वामी आणि मी सेवक राहावा अशी दास्यत्वाची जर श्रद्धा उठली तर ती कशाची अपेक्षा करील देवोची नुसधा कामविजी तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐची म्हणून कृतकृत्यश्च भारत हा सिद्धांत एक प्रकारचा आहे आणि एकदा ज्ञानी पुरुष ज्ञान या पृखा कृत्य करू सरले देखा ऐसय अनाथाचा सखा बोले तो ते कामच त्याचं संपलंय तस्य कार्यम न विद्यते हा वेदांताचा सिद्धांत आहे पण ते झाल्यानंतर पुन्हा जगाच्या कार्याकरता आणि आवडी करता तो कार्य करतच राहतो हे संप्रदायाचं वेगळेपण आहे विठाला 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 हा म्हणून माऊलीच्याच पुढे हे वर्णन असल्यामुळे एक शेवटचं वाक्य सांगून भावार्थाच्या दृष्टीनं हे आपण आता तो भाग केला तेवढा विचार आपल्या पुढे एक प्रकारचा मांडायचा आणि सेवा समाप्त करायची आहे की आता या संत जीवनामध्ये देवाची सेवा दोनच गोष्टीनंतर अनुग्रह झाल्याच्या नंतर अनुभवाच्या नंतर दोन गोष्टी असतात आवडीने देवाची सेवा भक्ती तुझी सेवा करीन म्हणो हो भक्ती आणि कार्याने अथवा कर्तव्याने जगताचा उद्धार मुक्त स्थितीमध्ये ह्या दोन गोष्टी एक कर्तव्याचा अभाव मुक्त स्थितीने सांगितला पण जगदोद्धाराचा भाग विशेषे आचरावे लागे संता करता जगा करता करावं लागतं आणि आपली स्वतःची आवड म्हणून माझे मनीषी आवडी पंढरपुरा म्हणून या भक्त जीवनालाच पुढे भगवत स्वरूप स्थिती नंतर दोन गोष्टी किंवा पुढचं काम लागतं जी लग्न झालेली बिचारी पत्नी बाई अशी असते ना काही दिवस ती